हॅलो मित्रांनो, तर आज आपला 15 डे चॅलेंजचा डे 11 आणि आज आपण एक स्केच काढणार आहोत आणि तो स्केच म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा आहे. स्पेशली म्हणजे माझ्यासाठी तर खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो स्केच आहे द ग्लोबल स्टार द शाहरुख खान. तर चला बघूया कशा प्रकारे आपला स्केच तयार होतो. तर आपण आपलं जे एफर्ट्स आहेत तर आपण ते देण्याचा प्रयत्न करू. तर चला बघूया. तर हा जो स्केच आहे तर हा मी लुमीज मेथडनी काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघूया. तर मी स्टार्टिंग जे आहे तर ते मी आईजपासून स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण जेव्हा आईज आणि नोज आणि कान तर आपण हे जे आहे तर आपण हे जर म्हणजे परफेक्ट नाही पण म्हणजे आपण जर बरोबर काढण्याचा प्रयत्न केला आणि जर आपल्याला असं वाटत असेल की नाही म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर आल्या आहेत तर म्हणजे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की म्हणजे आपण बरोबर चाललो आहोत. आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग येणं म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे एका आर्टवर्कमध्ये. मग ते कोणत्याही प्रकारचं आर्टवर्क असो. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. मी जे इमेज आहे तर मी ते पण इथे साईडला लावण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही पण काढू शकता माझ्यासोबत. आणि आपल्याला परफेक्ट असं काहीच काढायचं नाही पण आपल्याला ट्राय करायचं आहे की म्हणजे तुम्ही परफेक्ट. पण जर तुमचं म्हणजे परफेक्ट जरी नाही निघलं आणि तुमचं म्हणजे 100%पेक्षा जरी तुमचं 75% जरी तुमचं जर मॅच जर होत असेल तरी म्हणजे ते खूप चांगलं आहे. म्हणजे जर तुमचं आर्टवर्क जे आहेत ते तुमचं जर आज जर बरोबर नाही निघेल तर म्हणजे समोर कधीतरी म्हणजे ते परफेक्ट येणारच. आणि तुम्ही माझ्या मताने तरी बॉल पेनने तुम्ही ट्राय करा. म्हणजे याच्यामध्ये कसं असते की म्हणजे तुम्ही विदाऊट इरेझर आणि पेन्सिलने तुम्ही तर याच्यामध्ये चुका म्हणजे जर झाल्या तर म्हणजे तुम्ही त्या खोडू शकत नाही. तर हे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. तर याने काय होते की म्हणजे जे तुमची ॲक्युरेसी जे लेवल आहे तर ते तुमची अजून इन्हान्स होऊ शकते. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की आपण जेव्हा पेन्सिलने काढण्याचा प्रयत्न करतो आणि वारंवार आपण ते चुकलं म्हणून खोडतोड करतो आणि पुन्हा आपण ट्राय करतो तर हे काही चुकीचं नाही. पण म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा पेननी जेव्हा काढतो तर आपण 10 वेळा म्हणजे असा विचार करतो की म्हणजे आपण ही जी लाईन घेतली आहे तर हे म्हणजे परफेक्ट असली पाहिजे. तर याने काय होते की म्हणजे आपलं जे डिसिजन मेकिंग आहे तर आपले ते एकदम म्हणजे चांगली होऊ शकते आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही हे ट्राय करून बघू शकता. मी तर हे असंच ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझे जे जुने व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते पण बघू शकता. तर तुम्ही बघून राहिला आहात की मला पण असं वाटतं की पूर्णपणे म्हणजे हे जे आर्टवर्क आहे तर हे परफेक्ट झालेलं नाही पण तरी 75% तरी म्हणजे बरोबर आहे असं मला वाटते. तर मी बघू शकता मी अशा प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला आणि ते पण विदाऊट इरेझर आणि पेन्सिल. तर मित्रांनो आपण हे अशा प्रकारे आर्टवर्क काढलेलं आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता. थँक्यू, धन्यवाद, बाय.